लॉस एंजेलिसवरून अटलांटा जाणाऱ्या विमानाला आग लागल्याने करावे लागले इमर्जन्सी लँडिंग. लॉस एंजेलिसहून अटलांटाला जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या बोईंग 767 विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये उड्डाणानंतर आग लागली, ज्यामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पायलटने तातडीने विमान पॅसिफिक महासागर, डाउनी आणि पॅरामाउंटवरून फिरवून सुरक्षितपणे लँडिंग केले. कोणतीही जखम झाली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून यूएस एव्हिएशन एजन्सीने तपास सुरू केला आहे. लॉस एंजेलिसहून अटलांटाला जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या DL-446 या विमानाचे शुक्रवारी इंजिनमध्ये आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ही घटना लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. हे विमान बोईंग कंपनीचे 767 ते 400 असल्याचे माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये उड्डाणादरम्यान डाव्या इंजिनमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचे दिसून आले, परंतु कोणत्याही प्रवाशाला किंवा क्रू मेंबरला दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. उड्डाण सुरू होताच इंजिनमध्ये बिघाड झाला. पायलटने ताबडतोब आपत्कालीन स्थिती जाहीर केली आणि विमान विमानतळाकडे परत वळवले. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षानेही तातडीने मदत केली आणि आपत्कालीन सेवांना सतर्क करण्यात आले. फायटर राडार 24 नुसार विमान प्रथम पॅसिफिक महासागराकडे गेले, नंतर डाउनी आणि पॅरामाउंटवरून फिरत विमानतळावर परतले. या दरम्यान पायलट आणि क्रूने सर्व आवश्यक तपासणी पूर्ण केली आणि सुरक्षित लँडिंगची तयारी केली. प्रवाशांच्या मते फ्लाइट कॅप्टनने घोषणा केली की अग्निशमन दल इंजिनमध्ये आग लागल्याची पुष्टी करत आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. यूएस एव्हिएशन एजन्सीने तपास सुरू केला आहे. हे विमान सुमारे 25 वर्षे जुने आहे आणि त्यात जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे 2 CF6 इंजिन आहेत. डेल्टा एअरलाइन्सने सांगितले की टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे विमान माघारी वळवावे लागले.